वंदे मातरम मित्रांनो हिरावाडीमधून जात होतो तेवढ्यात दिसलं की 5th वेस्ट झोन कराटे चॅम्पियनशिप आपल्या हिरावाडीच्या स्टेडियममध्ये सुरू आहे आणि लहान लेकरांचं हे कॉम्पिटिशन सुरू आहे. तर म्हटलं चला बघूया. तर इथं आल्यावर बघितलं तर म्हटलं चला या लेकरांचं कौतुक आपण केलं पाहिजे. आणि आई शपथ पाहिलं का त्याची केक लय उंच केली होती त्यांनी केक रेडवाल्याने. अच्छा सगळ्यांनी ते रेडवाल्याला पॉईंट दिला बरं का या चौघांनी 1 2 3 मस्त. तर काही नाही या लेकरांचं कौतुक करावं त्यासाठी म्हटलं येऊ इथे तुम्हाला दाखवतोय. आता बघा सगळीकडं वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचेस चालू आहे. इथं जजेस बसलेले एकदम सिरियसली हे बघताय का मला माहीत नाही काय. तर बघा इथं पण मॅचेस सुरू आहे. हे लेकरं आहे हे 6वी 7वीतले लेकरं असतील. ओ जबरदस्त सगळे जजेस वगैरे इथं दिसत आहे. सिनियर लोक 9.2चे. मित्रांनो आपल्यासोबत आहे सारंगधर सर. हे आपल्या नाशिक रोडचेच आहेत आणि कराटेमध्ये गेली अनेक वर्षांपासून नवीन विद्यार्थ्यांना ते घडवण्याचं काम करत आहे. तर सारंगधर सर आपल्याला थोडीशी माहिती देतील या कॉम्पिटिशनबद्दल. ही 5th झोनल कराटे कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगड, राजस्थान असे पार्टिसिपेंट आलेले आहेत. तर आता जे 3 मुले जे काता करत होते त्यांचा मिक्स इव्हेंट टीम इव्हेंट काता असतो तो. त्याच्यामध्ये मिक्स इव्हेंट असतो, परत इंडिव्हिज्युअल इव्हेंट असतो. सिंगल काताचा टीम इव्हेंट चालू आहे. त्यानंतर इकडं कुमिते चालू आहे. सिंगल इव्हेंटचं कुमिते चालू आहे. बरोबर. याला काय म्हणतात म्हणाले? कुमिते फाईट इव्हेंट जॅपनीजमध्ये त्याला कुमिते म्हणतात. ओके. टीम इव्हेंट चालू आहे. गर्ल्स टीम इव्हेंट. ओके. बॉईज टीम इव्हेंट असतो. त्यानंतर कुमिते म्हणजे फाईटचा पण टीम इव्हेंट असतो. ओके. बट दिस इज नॉट फाईट ना. हे फक्त तुम्हाला ते हे दाखवायचे आहे. परफॉर्मन्स दाखवायचा. हां स्टाईल वाईजनुसार काता असतं ते परफेक्शन बघतात. किती परफेक्शन आहे, कोऑर्डिनेशन किती आहे. ओके. ते तिघींचं कोऑर्डिनेशन पण पाहिजे ना. ते टीम आहे म्हणजे एक. हां न्यूजवाले थँक्यू सर. सगळं आपल्या याच्यावर स्टान्सेसवर कोऑर्डिनेशन परफॉर्मन्स पॉवर त्याच्यावर डिपेंड करतो मेडल. तिथं मी पॉईंट सिस्टम घेतो, पॉईंट देतात. फायटिंगमध्ये रेड कॉर्नर, ब्लू कॉर्नर असं असतं. आणि कोणत्या राज्याचे जास्तीत जास्त पार्टिसिपेंट आहे याच्यात? महाराष्ट्र. का बरं आपण काय म्हणतात त्याला? महाराष्ट्रात हां होम ग्राउंड म्हणून जास्त आहे. होम ग्राउंड म्हणून जास्त आहे. आणि महाराष्ट्र नंबर 1च आहे कराटेमध्ये. आता हे 5th आहे तर आजपर्यंतचे कॉम्पिटिशन कोण जिंकत आले? आज मोस्टली आहे महाराष्ट्र चांगलं टॉप एंड खेळतात आहे. किओमध्ये पण महाराष्ट्राचं चांगलेच मेडल येत आहे. पण सरासरी आजपर्यंत मी काढली नाही. अच्छा. तर मित्रांनो सारंगधर सरांची अचानक भेट झाली होती. त्यानिमित्त मला इथं येऊन उभं राहता आलं. नाही तर मला तिकडं लांब कोपऱ्यात बसावं लागलं असतं. तर अधिक गर्दी न करता आपण इथून जाऊ. मी तुम्हाला 1-2 मॅचेस दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो. वंदे मातरम. मित्रांनो हा परत एक प्रकारचा म्हणजे कराटेचं कॉम्पिटिशन सुरू आहे. आता ह्या लेकीने आता तिचं सगळं जे कला गुण आहे स्पोर्ट्स आहे ते दाखवलं. आता कदाचित हे दाखवेल. आणि हे तिला सगळे पॉईंट्स दिलेले ह्या रेडवाल्या मुलीला पॉईंट्स दिले या सगळ्या रेफरीजनी. नक्की या इथे अतिशय सुंदर असं ॲथलीट आपल्या देशाचे नवयुवक नवतरुण तयार होत आहे इथे. तुम्ही नक्की आलं पाहिजे. त्यांना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. या बाजूला पण कॉम्पिटिशन चालू आहे बघा. आता हे दोघं मुलं ह्या दोघांची मॅच सुरू आहे. आणि आता हे बघा शपथ. आता हे मुलं जरा मोठे. जबरदस्त.
हे मध्ये मध्ये लगेचच का थांबवतात ते नाही मला माहिती, कारण एक काहीतरी झालं का लगेच थांबून टाकतात. त्याचं रूल्स रेग्युलेशन नाही माहिती आपल्याला. तर हाईटचा ॲडव्हान्टेज आहे ह्या मुलाला. सारंगधर सर. आपल्याला काही कळत नाही नेमकं हे काय आहे, पण जे पण आलेलं आहे भारी. आणि लेकरं हे करताना बघतोय ना, तर त्याचं कौतुक जास्त आहे. कारण आजकालच्या ह्या युगामध्ये जेव्हा मुलं आणि त्यांचे आईबाप मोबाईलपासून दूर होऊ नाही शकत आहे, त्या युगामध्ये हे लेकरं ग्राउंडवर रोज जात असतील, हे त्यांची प्रॅक्टिस करत असतील, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या देशाच्या भविष्यासाठी. आणि आता हे जजेस जे आहे ते ह्या लेकरांना मार्क्स देणार आहेत. मार्क कुठून दिसत आहे, हे मागे जे दिसत आहे हे मार्क्स नाही आहे मित्रांनो. अच्छा, माहीत नाही कोण विजेते झालं, कोण विजेते. तर मित्रांनो, हे आहे आपल्या हिरावाडीतलं स्टेडियम, जिथं हा कराटेचा 5वा वेस्ट झोनचा इव्हेंट चालू आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या. आपल्या लेकरांना तर तुम्ही कौतुक करताच, पण इतरांच्या लेकरांसाठी पण टाळ्या वाजवल्या आहे. आणि कारण हे सगळे लेकरं आपल्या देशाचं भविष्य आहे. तर असंच सशक्त आणि हेल्दी राष्ट्र आपलं राहावं, बस हीच सदिच्छा. आणि सगळ्या लेकरांना ऑल द बेस्ट. चलो बाय बाय, वंदे मातरम.